हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनेल. आज आपण पाहणार आहोत शुक्रवार स्पेशल कोळंबी मसाला. त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनेलला व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम भांड्यामध्ये तेल टाकून घ्या. आपल्याला लागणारा कांदा, टोमॅटो, चिरलेली मिरची, लसूण आणि कढीपत्ता मी अगोदरच इथे कापून घेतलेला आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर पहिले कढीपत्ता घालूया. नंतर लसूण, कांदा, मिरची घालून छान परतून घ्या. कांदा अर्धवट शिजल्यानंतर आपण यात आता टोमॅटो घालूया. पुन्हा व्यवस्थित परतून घ्या. आता चवीनुसार मीठ घाला. मीठ घातल्यामुळे कांदा, टोमॅटो लवकर शिजतो. त्यानंतर हळद, घरगुती मसाला, गरम मसाला घालून छान शिजवून घ्या. इथे मी 2 मिनिटे तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घेतला आहे. त्यानंतर इथे मी हे वाटण ॲड केलं आहे. हे वाटण नॉर्मल आपला भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आले यापासून बनवलेलं आहे. वाटण घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्या. कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून तिला लिंबाचा रस चोळला आहे. आता ही कोळंबी या मसाल्यामध्ये ॲड करा. दोन मिनिटे परतून त्यावर झाकण द्या व झाकणात थोडेसे पाणी घाला. आता व्यवस्थित 10 ते 15 मिनिटे शिजवू द्या. आपली कोळंबी शिजत आहे तोपर्यंत तुम्ही लाईक व सबस्क्राईब करा. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे. आता हे झाकणातलं गरम पाणी या कोळंबीत ओतून आणखी 5 मिनिटे शिजवूया. बघा किती छान मसालेदार कोळंबी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत सर्व करा. थँक यू फॉर वॉचिंग.